सोहळा पार पडलेला आहे, काय भावना आहेत? काँग्रेस पक्षाचे जवळपास 44 विविध विभागाचे सेल आहे आणि या सेलच्या वतीनं आज हा सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता। महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीच्या सगळ्या व्यवस्थेला काँग्रेस पक्षामध्ये न्याय देण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामुळेच हा एक निकालाचा आम्हाला निकाल एक चांगला सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे? कार्यकर्त्यांना पाठीवर हात देणं, त्यांना शाबासकी देणं हे संघटनेचं एक कामच आहे। त्यामुळे संघटनेचा प्रमुख म्हणून मी आज या कार्यक्रमाला आलो। माझगाव क्रिकेट असोसिएशनमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह झालेला आहात, MCA अध्यक्षपदापर्यंत जाणार आहात का? MCAच्या संदर्भात माझं आता सगळ्यांशी बोलणं चालू आहे, आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामध्ये निर्णय घेऊ। मुंबईमध्ये शिफ्ट व्हावं लागेल? हे आहेच की, मी महाराष्ट्रातला पदाधिकारी आहे आणि त्यांची घटना आपण पाहिली की देशातला कुठलाही माणूस त्याच्यातून योगायोगानं महाराष्ट्रातला आहे, त्यामुळे अडचण काही नाही। आणि ही परंपरा विलासराव देशमुख साहेबांपासून आणि विलासराव देशमुख साहेबांचा शिष्य आहे, त्यामुळे मी माझ्या गुरुचं जे मार्गदर्शन आहे त्याला पुढे नेतो आहे। पण MCAच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहात का? बघू, आता सगळ्यांशी चर्चा चाललेली आहे आणि चर्चांचे निर्णय घेऊ। हाथरस सारखी दानवेंना निलंबित केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत, त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करतात। बरोबर, विरोधी पक्ष नेत्यांना ज्या पद्धतीनं निलंबित केलं, आता सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं जात असेल, ही तानाशा जी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या एकनाथ भाजप सरकारची ही आपल्याला पाहायला मिळते। हाथरससारखी घटना झालेली आहे। नवाब मलिक ज्या पद्धतीने काल देवगिरीवरती होते, देवेंद्र फडणवीस विरोध करत होते राष्ट्रवादीचे अधिकारी, काही नाही, भाजप फक्त सत्तेसाठी आहे, त्यांना दाऊदही चालतं। हाथरसची घटना झालेली आहे, कसं पाहताय? पंतप्रधानांचं भाषण थांबलं नाही, ही घटना होऊन देखील आरोप नसलेला प्रधानमंत्री आहे आणि ते पाहिलंच आपण। प्रशांत महान कालीगिरी